नमस्कार मित्रांनो, आज आपण घेऊन आलोय तुमच्यासाठी सीसीटीव्ही इन्स्टॉलेशन ब्लॉक 4. तर आपण आता सुरुवात करूया आपल्या ब्लॉगला. तर आपण या ठिकाणी बघतोय, हे आपलं रिसॉर्ट आहे. या ठिकाणी आपण 4 कॅमेऱ्यांचं इन्स्टॉलेशन करणार आहे. आणि हा जो आहे हा त्र्यंबक रोडचा रस्ता. या ठिकाणी हा रस्ता जो जातोय तो वरती गौतम ऋषींचं मंदिर आहे या ठिकाणी. या मंदिरासाठी दरवर्षी त्र्यंबकेश्वरची पदयात्रा चालू असते. दरवर्षी इथे यात्रा राहते. या रस्त्याने प्रचंड गर्दी असते. तर आता हे बघा, आपण हे रिसॉर्टमध्ये एंटर करतोय. एंटर केल्यावर आपल्याला दिसतं जे हे सर्व कंस्ट्रक्शन वर चालू आहे. या ठिकाणी आमची बुकाटी लावलेली दिसते आपल्याला. ते हे बघा, इथून आपण बघतो जे सर्व कंस्ट्रक्शन वर्क चालू आहे इथं. तर या ठिकाणी आपल्याला 4 कॅमेऱ्यांची वायरिंग करून 4 कॅमेरे इन्स्टॉल करायचे. तर आता आपण इथे वायरिंग वगैरे कशी करणार, तर आम्ही याचा जुगाड लावून प्रॉपर एकदम पद्धतशीर वायरिंग केली आहे. या ठिकाणी आपला एक कॅमेरा येणार आहे आणि या कॅमेऱ्यातून ह्या पूर्ण व्ह्यू आपल्याला कॅप्चर करायला भेटेल. आणि त्याच ठिकाणी जिथून आपण एंट्री मारली त्या ठिकाणी पण आपले 2 कॅमेरे येतील. एक जो आहे तो आतमधला व्ह्यू कॅप्चर करेल, म्हणजे हे जे स्विमिंग पूल आहे त्याच्या मागं पण थोडासा व्ह्यू आहे, तो व्ह्यू कॅप्चर करेल. आणि त्याच नंतर त्याचा समोरचा कॅमेरा जो आहे तो फ्रंट एरियाचा रस्ता तुम्ही जो बघितला आहे तिथं तो कॅप्चर करणार आहे. आता इथं तर कंस्ट्रक्शन वर्क चालू असल्यामुळं यांनी पूर्ण कचरा करून टाकला आहे. लोखंडाचा कचराच कचरा झालेला आहे इथं दिसतोय, हे बघा. ते या ठिकाणी असं इन्स्टॉलेशन करायचं आहे आपल्याला. मग आता हे आमचे कलिग्स जे तिथं बसलेले होते. आता आपण काय काय मटेरियल आणलेलं आहे ते बघून घेऊ. इथं कनेक्ट जे आपण कॅट 6 केबल, आउटडोर केबल आलेली आहे. आणि त्यासोबतच हा कनेक्टजीचा ऑनविफ कॅमेरा आहे. हा कॅमेरा डायरेक्ट कनेक्ट केला की डायरेक्टच ऑन होऊन जातो. याची एक व्हिडिओ आपण आपल्या यूट्यूब चॅनलच्या याच्यामध्ये ॲड करून ती तुम्हाला प्रत्यक्ष त्याची माहिती आपण त्याच्यामध्ये देऊन टाकणार आहे. आणि तो 8 चॅनलचा निऑसचा फ्यूज. असेच हे आपले 4 कॅमेरे इथं आपण प्रत्यक्ष बघतोय. हे इथं टोटली बुलेट कॅमेरे आपण यूज केलेले आहेत. ओके. आणि आता हा जो NVR आहे तो 8 चॅनलचा NVR CPचा NVR आहे. हा सेकंड सेटअप आहे. त्यांच्या सेकंड साईडवरून आपण इथं आणून इथं इन्स्टॉल करणार आहोत NVR. बाकी कॅमेरे सर्व नवीन आहे. हे बघा, हे कनेक्टचे ऑनविफ कॅमेरे आहेत. हे बघा, याला आपण ओपन करतोय. आता ओपन करून एकदा चेक करू. हे बघा, हा कॅमेरा जो आहे दिसायला एकदम ओके, वॉटरप्रूफ आउटडोर कॅमेरा. याची पूर्ण व्हिडिओ मी एक व्हिडिओ सेपरेट बनवून आपल्या चॅनलवर अपलोड करणार आहे. या कॅमेराबद्दल प्रचंड माहिती आणि पूर्ण सविस्तर माहिती तुम्हाला या कॅमेऱ्याच्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटून जाईल आपल्या यूट्यूब चॅनलवर. आता हे आपण PVC बॉक्स वगैरे सर्व काढून घेतलं, सर्व बॉक्स रिकामे केले. त्याच्यामध्ये आपण बघतोय आता हे इन्स्टॉलेशनला आम्ही पटकन सुरुवात करणार आहोत. कारण की क्लायंट आले नव्हते, त्याच्यामुळं आपलं ते जे मी तुम्हाला लोकेशन सांगितले ते लोकेशन पण थोडेसे क्वचित बरोबर आहे आणि क्वचित त्याच्यामध्ये चेंजेस होणार आहे. त्यासाठी आम्ही म्हटलं वायरिंग वगैरे नंतर करू, पहिले इन्स्टॉलेशनला सुरुवात करून टाकू. कारण काय होतं आहे माहिती आहे का, आपण आलेलो दूर ठिकाणी आपण पहिले आपल्या कामाचं नियोजन लावलं पाहिजे, हे सर्वात महत्त्वाचं आहे. त्याच्यामुळं आम्ही नियोजनामध्ये पहिलं आपलं काम करून घेतलं की आम्ही CCTV कॅमेरे PVC बॉक्सवर इन्स्टॉल करायला सुरुवात करून दिली. त्यामध्ये आम्ही उभं राहून इन्स्टॉलेशन करत होतो, त्यामुळे आमच्या बंधूंच्या तोंडातून ब्रीदवाक्य काय निघाले ते बघा. खाली बसून स्क्रू मार, नाही तर घेशील मारून कुठंतरी. बंधू मोठे असल्यामुळं मी त्यांना त्यांच्या प्रश्नाचं उत्तर नाही देऊ शकलो आणि माझ्या कामाला मी सुरुवात करून ठेवली. कामाचा वेग पटापट कंप्लीट करून ते काम मी संपवायला बघितलं. पण शेवटी काय करणार आहे, हाय तर माणूसच.
10-1 मिनटं टाईम गेला, चांगलं गेलं. त्याच्यानंतर अवकाड्या झाल्या आणि बसलो निवांत. मग निवांत बसून केला. त्याच्यातही असंच केलं शेवटी. पायावर ठेवून करायला लागलो तर पिन लागता लागता वाचली. त्याच्यामुळं पटापटा पटापटा आवरून कॅमेरे आपले मोकळे केले. आता 4ही कॅमेरे घेतले. 4ही कॅमेरे चलो. आता इथं आम्ही सुरुवात केलेली आहे वायरिंगसाठी. वायरिंगसाठी काय केलं आहे आम्ही, पहिले टोटली मेजरमेंट घेऊन घेतलेलं आहे वायरिंगचं. कारण की काय होणार आहे माहिती का, या ठिकाणी आमच्याकडं 305चा बंडल आहे आणि हे एकदम सोपी ट्रिक आहे मित्रांनो. जर एकाच ठिकाणी तुम्हाला 2-2 कॅमेरे लावायचे असेल तर तुम्ही तेच करा. पहिले एका वायरीचं मेजरमेंट घ्या, मग दुसरी वायरी कट करून घ्या. म्हणजे दोघी वायरी एक सोबत ले करून तिथं एकदम प्रॉपर ठिकाणी ती आहे ना नेता येईल तुम्हाला. नाहीतर काय होईल, तुम्ही एकच वायरी मागं खेळत बसाल तर तुमचा पूर्ण दिवस चालला जाईल त्याच्या मागं. त्याच्यामुळं आम्ही काय केलं, पटापट पटापट वायरीचं मेजरमेंट घ्यायला सुरुवात केली. मेजरमेंट घेऊन वायरीला एकदम प्रॉपर केलं. त्याच्यानंतर मग काय, इन्स्टॉलेशनची वेळ आली तर आमच्या अंगात माकडचाडे घुसले. तर माकडचाड्यांमुळं आम्ही वरती चढ खाली चढ हे करून आता आम्ही वरती लोकेशन बघितलं. ओपन तर वायरिंग फिरू शकलो नसतो, त्याच्यामुळं आम्ही चढलो वरती. वरती चढल्यानंतर मी तिथून चढता आलं नाही, कारण की तिथला एक्झॉस्ट फॅन तुटून गेला माझ्यामुळं. आम्ही काय जुगाड केला, म्हटलं झाडाचा सहारा घेऊ. झाडाच्या सहाऱ्याने वरती चढलो. पॅन्ट फाटायची मोठी शंका होती, पण ती शंका दूर झाली. पॅन्ट काय फाटली नाही. आम्ही चढत 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 वरती तर निघून गेलो मी. आता पुढं बघा, इथं तर अवकाड्या झाला. आता कोणाला सांगणार. असं चढून एकदम प्रॉपर वरती चढलो. आता इथं आहे बघा, अवकाड्या तर होत आहे, पण काय करणार आहे, वरती पण मुंग्यांचा ढेर. आता वरती चढलो एकदम ओके मध्ये. आता कसं वाटतं, निवांत एकदम. वरती धाकधूक होती, ते पत्र्यांचा असा आवाज येत होता, थाड 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 थाड. मग काय करणार म्हटलं, पत्रा पडला म्हणजे आपण गेलो डायरेक्ट डब्यात खाली. इथून घेतली वायरिंगला सुरुवात करायला. मग प्रॉपर लेईंगसाठी सुरुवात केली. वरती होत्या आपल्याकडं अटकवण्यासाठी, तर मग इथून एक फटाफट 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 केबल ओढून हसी मजाक चालू ठेवली आणि पटकन वायरीचा गुत्ता झाला. लय राग येतो, हे फक्त हेच एक मोठा प्रॉब्लेम आहे इथं. हा प्रॉब्लेम येतो, जे जास्त केबल काढून ठेवल्या म्हणजे झालं मोकळंच कार्यक्रम डायरेक्ट. आपली वाटच लागल्याशिवाय राहत नाही. तर मग आमची वाट लागली होती, पण आम्ही हँडल करून पटापटा 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 ते काम आवरायला सुरुवात केली. मग इथून पुढे निघलो. इथलं तर एका ठिकाणचं झालं. आता पुढे गेलो पत्र्यावरून राम 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 करत पुढं आलो. पुढं झाडातून अडकून दिली केबल. झाडातून अडकवल्यानंतर पुढे गेलो पुढच्या साईडने एकदम प्रॉपर केबल पत्र्यावरून राहू द्यायची होती, कारण की दुसरा काहीच ऑप्शन नव्हता आमच्याकडं. त्यासाठी मग आता हे बघा, या साईडने पण नदी नाले वगैरे सर्व गोष्टी, तर इकडून काही ऑप्शनच नव्हतं. तर इथं आलो आणि इथं आम्हाला कस्टमरने ऑलरेडी सांगितलं होतं की तुम्ही वायर एक्स्ट्रा सोडा. तर त्यासाठी आम्ही वायर पण एक्स्ट्रा सोडली, कारण की त्यांना पुढं जाऊन आहे ना ते शिफ्टिंगचं काम होतं त्यांचं. आम्ही त्यासाठी ते पण केलं. तर पत्र्यावर रामराम चालूच होता आमचा. आता हे बघा, हे कसं निवांत एकदम स्थळ आहे. मस्त एकदम निवांत बसा, पाणीची मजा घ्या. पण हे रिसॉर्ट बनल्यानंतर अगदी सुंदर दिसणार आहे. तर या ठिकाणी आपण परत एक ब्लॉग बनवणार आहे रिसॉर्ट बनल्यानंतर, की रिसॉर्ट कसं दिसणार आहे आणि कशा प्रकारे त्याची डिझाईन वगैरे केलेली आहे, पहिले कसं दिसत होतं आणि आत्ता कसं दिसतंय, हे पण आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये बघणार आहोत. तर आता हे बघा, इथं येऊन मी तर केबल सोडल्या. आता ह्या 2 केबल झाल्या 2 कॅमेऱ्यांच्या, इथं एकदम प्रॉपर लावलं. पण इथं वरती आहे ना केबल कशा सटकून जायच्या. सटकून जाण्यासाठी ना मी तिथं एक ट्रिक लावली होती मस्तपैकी. इथून तर झालं, इथून केलं. मग आम्ही विटा खेळलो थोड्याशा साईडवर. बंधूंना सांगितलं आमच्या, तुम्ही वीट घेऊन या, कारण वरती अडकवण्यासाठी काहीच नाही, हुक नाही, काय नाही. तर आम्ही वीट मागवली. विटाचा थोडा कॅच खेळलो आणि विटाच्या कॅचनी आम्ही मग ते इन्स्टॉलेशन केलं. वरती विटा ठेवून दिल्या वायरिंगवर, म्हणजे वायरिंग खालच्या साईडला येणार नाही आणि कोणाला दिसणार नाही. त्यासाठी क्रिकेटचा एक्सपिरियन्स आमचा कामात आला. हे बघा कसं आहे. असंच राहतं मग, पत्र्यावर चढायचं आणि काम करायचं, यालाच तर म्हणतात कला. मग इथून पूर्ण असं केलं आम्ही. त्याच्यानंतर खाली उतरलो. खालच्या साईडनी जी पोल साईडला केबल जाणार होती, त्या साईडच्या केबलचं मेजरमेंट घेतलं आणि मेजरमेंट घेऊन केबल
कट करायला सुरुवात करायला घेतली. आता हे प्रॉपर मेजरमेंट घेतलं, इथून काढली. त्यानंतर आतमध्ये गेलो, परत त्याच मेजरमेंटची केबल, परत दोघी पण केबल सोबत मेजरमेंट घेऊन आतमधल्या साईडने ले करून घेतले. आता आतमधल्या साईडने पण रॅक लावायची वेळ येणार आहे आमची, त्याला थोडा टाईम आहे. तर आता आम्ही इथं क्लिपा वगैरे मारायला सुरुवात केली. केबल टाय, JCBची खुदाई. JCB दिसली तुम्हाला? हे बघा कसं आहे JCBची खुदाई. आपला ट्रेंड, जुना ट्रेंड. आता इथून आपलं सुरुवात तर चालूच आहे. पटापटा पटापटा केबल टाय वगैरे मारून एकदम मोकळं करायला सुरुवातच केलेली आहे मी. टाईम लागला, लय टाईम घेतला याने केबल टाय मारायला. हे पैसे चोर आमचे बा, पैसे कसे चोरत होते खिशातून. विचारल्यावर आम्हाला उत्तर उलटे देतात. असले लोक आहे आमच्यासोबत, काय सांगावं तुम्हाला. या ठिकाणी नवलच आमचं इन्स्टॉलेशनचं किती बारीक लक्ष आहे ते बघा. आम्हाला परत काम लावण्यासाठी त्यांनी परत पाठवलं. ती एक केबल टायर राहिली बाय. बघितलं ना आमच्या इन्स्टॉलरला किती काळजी आहे. रिवर्स पाठवला आम्हाला काम करायला, आणि मग जसा पोलावर चढवलं आम्हाला, वैताग झाला होता या पोलावर चढल्यावर. जीव तळ्यात मळ्यात होता. पण रामजीचं नाव घेऊन वरती चढलो, काम करायला सुरुवात केली. वरती तर लाईटीचा पोल, खाली जीवाचा पोल, आणि आमचा माणूस कसा एकदम प्रॉपर लागला व्हिडिओ काढायला. सांगितलेलं काम कधी विसरायचं नाही. एकच काम, व्हिडिओ चांगला काढायचा. तर व्हिडिओ काढायच्या नादात आम्ही वरती चढलेलो. भाऊ आहे आमचा व्हिडिओ काढायला, आणि आहे आम्ही वायरिंग करायला. वायर हातात घ्यायला लावली तर व्हिडिओ पहिले ठेवायचा. तर आता लागलो आम्ही मग कामाला. आमचं हे वर चढ काम पाहिलं ना, इथं आर्थिंगला हात लावा आणि तिथं जीवाला हात द्या, पण काम नीटच पाहिजे. हे का बरं केलं, कारण की यांची जी मेन लाईन आहे, म्हणजे जी मेन एंट्री आहे, त्या ठिकाणी काय होणार होतं. हा बघा, ही मेन एंट्री, कंस्ट्रक्शनच्या गाड्या वगैरे येतील ना, त्या प्रॉपर त्याला टच नको व्हायला, केबल कट नको व्हायला. त्यासाठी आम्ही हे केलं की ही ताणून या साईडला पण 6 फूटचा जो रॉड आहे तो त्यांना वरती लावायला लावला, जेणेकरून आमची केबल एकदम टाईट राहिली. आणि टाईट केबलनी ना ते गाड्यांनी ब्रेक करायची संभावना कट झाली थोडीशी, म्हणजे जेणेकरून ते कट वगैरे होणार नाही, अशी आम्ही तिथं प्रोव्हिजन करून ठेवली. ते आता बघा, हा मस्त व्ह्यू, इथं बाजूला तलाव, एकदम भारी व्ह्यू भेटलेला आहे. आणि आमचं भर पावसात आम्ही इन्स्टॉलेशन करत होतो. एवढा पण पाऊस नव्हता, पण थोडाफार होता. त्याच्यामध्ये आम्ही ओल्लं झालो. थोड्याशा पावसातच आमचा घाम गळून गेला. आता पटापट आम्ही इन्स्टॉलिंग करायला सुरुवात केली. PVC बॉक्स वगैरे मारले, केबल टाय मारून एकदम प्रॉपर केला. त्याला बाइंडिंग तार वगैरे मारून, म्हणजे जेणे ते हलणार नाही. एकदम ॲक्युरेट आणि एकदम परफेक्ट करून दिलं त्यांना. हे बघा कसं आहे मग तारा खेळायला सुरुवात. माझी एक सवय, वरती चढायचं पण विसरून जायचं खिशात काय घेऊन जायचं ते. तर मग आमच्या माणसांना रिकामा त्रास द्यायला सुरुवात केली मी. कनेक्टर दे, हे दे, ते दे. मग त्यांनी दिली सुरुवात केली, कनेक्टर वगैरे घेतले. त्याच्यात आम्ही कॅच खेळलो. 4 कनेक्टर तर आमचे असेच वेस्ट गेले. क्रिकेटचा फायदाच नाही झाला जिंदगीवर खेळून. तर आम्ही म्हणूनच CCTVच्या क्षेत्रात घुसून गेलो, काम करायला सुरुवात केली. आता वरती चढून क्रिम्पिंग वगैरेला सुरुवात केली. त्याच्यात ती आउटडोर केबल प्रॉपर तुटायला तयार नाही. तर आम्ही कसं तरी जुगाड वगैरे करून एकदम प्रॉपर तिला कट केला आणि तिला इन्स्टॉलेशनला सुरुवात केली. तसेच आमचे पूर्ण कॅमेरे माउंट झाल्यानंतर आम्ही आतमध्ये आलो. आतमध्ये आल्यानंतर रॅकला सुरुवात केली. रॅक ही PVC शीट आहे, आणि त्या साईडला त्याच्या एक हात 1.5 इंची सोडून बॅक साईडला ते पॅनल आहे. तर त्या पॅनलपर्यंत स्क्रू जायला प्रॉब्लेम झाला. 2 वेळा काढून आम्हाला रॅक परत तिसऱ्यांदा माउंट करावं लागले. त्या ठिकाणी जाऊन ती प्रॉपर लागली. आणि आम्ही सांगून सुद्धा आम्हाला कस्टमर हेच बोलतो की जाऊ द्या, वरच्यावर करा वायरिंग, नंतर बघून घेऊ. मग काय केलं आम्ही, वरच्यावर दिली वायरिंग करून एकदम. तरी पण आम्ही रॅक वगैरे एकदम प्रॉपर लावून दिली, केबलिंग तशी केली. आता या ठिकाणी CPचा आपला NVR आहे, तर त्याला आपण कॉन्फिगर वगैरे करून त्याचा सेटअप रेडी केला. आता हे बघा, इथं कॅमेरे सर्च केल्यानंतर इथं पहिले आपण 2च कॅमेरे लावले. 2 कॅमेरे ते एकदम प्रॉपर ॲड करून घेतलेले आहे. मित्रांनो, आपल्या चॅनलवर आहे ना अशाच ब्लॉगसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून आहे ना त्वरित आपल्यापर्यंत व्हिडिओ पोचले पाहिजे. आणि आपण न्यू साईडवर जातो, न्यू ब्लॉग बनवतो. हे पूर्ण आपल्याला तुम्हाला याची लिंक त्वरित भेटली पाहिजे. यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा
आणि व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा, जेणेकरून तुमच्यापर्यंत आमचे व्हिडिओ एकदम प्रॉपरली आणि लवकरात लवकर भेटेल. आता या डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला RJ45 क्रीम कसं करता याचीसुद्धा लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये भेटून जाईल. त्यानंतर बाकी ऑदर्स पण आम्ही काम केलेले आहे, याची पण तुम्हाला आमच्या चॅनलवर माहिती भेटून जाईल. अशा प्रकारे याचा बघून घ्या, पूर्ण प्रॉपर चारीच्या चारी कॅमेऱ्यांचा व्ह्यू तुम्हाला इथं दिसतोय. तर आम्ही पूर्ण इन्स्टॉलेशन करून भर पाऊस निघून गेल्यानंतर आता आम्ही इथून रजा घ्यायला सुरुवात केलेली. रजेमध्ये हे बघून घ्या, अशा प्रकारे वायरिंग केली आम्ही. वायरिंग न दिसू दिली कोणाला कशी काय केलेली म्हणून. आता हे ओपन साईडवर अशाच प्रकारे वायरिंग केली पाहिजे, जेणेकरून कस्टमर पण खुश राहील आणि बाकी सर्व गोष्टी पण आपल्या फेवरमध्ये राहतील. तर अशाच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा. राधे राधे.